नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. द रिंगण लाईव्हच्या बेधडक चर्चेमध्ये पुनश्च एक बार आपलं स्वागत. मोनालिसा मोनालिसा या विषयावर आपण आज या चर्चेमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्हाला आठवतं का, प्रयागराजमध्ये ज्यावेळेस कुंभमेळा भरवला होता त्यावेळेस एक घाऱ्या डोळ्याची एक मुलगी ते मी पाहिली असेल. तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते, व्हिडिओ व्हायरल झाले होते, त्यामुळे ती प्रसिद्धीच्या एकदम झोतात आली होती. अशी ही मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. त्यामुळे आम्ही या बेधडक चर्चेमध्ये हा विषय खास करून घेतलेला आहे. तर ही चर्चा सुरुवात करत असताना मी माझ्यासोबत असलेले पाटील सर, द रिंगण लाईव्हचे संपादक पाटील सर यांचे मनापासून स्वागत करतो. आणि चर्चेला सुरुवात करत असताना मोनालिसा या संदर्भामध्ये म्हणजे अनेक प्रश्न निर्माण झाले पाटील सर. एक लव जिहादचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तिचा वयाचा नाही तिच्या वयाचा वाद निर्माण झालाय, कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले, राजकीय चर्चा पण रंगल्यात. तर अशा वेगवेगळ्या अँगलला आपण आज या चर्चेमध्ये मोनालिसाचा विषय आपल्याला जगासमोर मांडायचा आहे. तर सुरुवात आपण करावी एकदम अशी अपेक्षा आहे. पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना गोपाळ तुम्ही हेच सांगा की ही जी घाऱ्या डोळ्याची मोनालिसा आहे, प्रयागच्या यात्रेपासून किंवा प्रयागराजमध्ये जो कुंभ झाला तर तेव्हापासून जगामध्ये जी प्रसिद्ध झाली पुन्हा एकदा, ही तिसरी मोनालिसा आहे. तिसरी, आणि त्याचं नाव खरं नाव भोसले. मोनालिसा भोसले या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. आणि मोनालिसा भोसले हिने नुकतंच 2 दिवसापूर्वी विवाह केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा ती मोठ्या चर्चेत आलेली आहे. बरोबर, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. गोपाळ बघा, आपण गेली अनेक तास यावर सर्चिंग करत होतो, अनेक डॉक्युमेंट्स पाहण्याचा आपला प्रयत्न होता. आणि मोनालिसा भोसले आणि तो फरहान खान जो महाराष्ट्राचा एक मॉडेल आहे, कलाकार आहे, अनेक चित्रपटामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी करतो. आणि ही आता कुंभमध्ये माळा विकता विकता तिच्या सौंदर्यामुळे, तिच्या त्या घाऱ्या डोळ्यामुळे किंवा तिच्या त्या लाघवी बोलण्यामुळे अनेक निर्मात्यांना असं वाटलं की ही मुलगी जर आपल्या हाताला लागली तर ती भविष्यामध्ये एक उत्तम अशी चांगली कलाकार किंवा हिरोईन म्हणून पुढे येईल आपल्या चित्रपटासाठी, आपल्या काय ह्याच्यासाठी. तर अनेकांनी तशा पद्धतीचा प्रयत्न केला. तिला तिच्या मूळ गावातून निर्माते घेऊनही गेले, तिला प्रशिक्षण देण्याचाही प्रयत्न झाला. छोट्या मोठ्या अनेक गोष्टीमध्ये तिनं कामही केलं. छोट्या मोठ्या चित्रपटातही तिनं काम केलेलं आहे. काही मल्याळम चित्रपटात तिनं काम केलंय, भोजपुरीच्या 1-2 चित्रपटामध्ये तिनं काम केलंय, काही जाहिरातीमध्ये ती काम करते. अजून ती हिंदीमध्ये अभिनेत्री म्हणून भले आली नसेल, परंतु छोटे ती काम करते. आणि अशा नेमक्या वेळेला तिचं जे घर आहे प्रयागराज मधलं, प्रयागराज पासून काही अंतरावर असलेलं जे खेळ आहेत ते घर आहे. त्यांच्या आई वडिलांना असं वाटलं आपली मुलगी आता मोठी झाली आहे, 18 वर्षेच झाली आहे, आता हिचा विवाह केला पाहिजे, लग्न केलं. स्वाभाविकपणे तुमच्या आमच्या सर्वांच्या कुटुंबात जी चर्चा होती ती झाली. आणि मग आईच्या डोक्यात एक कल्पना आली. आईच्या डोक्यात अशी कल्पना आली की मोनालिसाचा विवाह माझ्या भावाच्या मुलाबरोबर लावून दिला पाहिजे. खूप लोकांच्या घरामध्ये अशी पद्धत असते. प्रत्येक आईला वाटतं की माझ्या भावाच्या मुलाबरोबर जर माझ्या मुलीचं लग्न झालं तर रक्ताचे नातेसंबंध जवळ येतील, भाऊ माझ्या जवळ राहील, मी म्हणजे त्यांची स्वतःची सोय असते ती खरं म्हणजे. तर असा प्रकार घडला. आणि इकडे मोनालिसा तर इकडे कलेच्या क्षेत्रामध्ये होती, अनेक वर्ष ते दिवस घरापासून दूर होती. आणि मोनालिसाचं आता मी सांगितल्याप्रमाणे फरहान खान नावाच्या तरुणावर तिचं प्रेम होतं. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. आणि ही बातमी जेव्हा मोनालिसाला समजली की आता आपल्या लग्नाची तयारी सुरू आहे, म्हणजे बघा मोनालिसाला कसल्याही गोष्टी विचारल्या नाहीत त्यांच्या परिवारातल्या लोकांनी. आज त्यांचा परिवार काय म्हणतोय याला काही महत्व नाही गोपाळ, तिचे वडील काय म्हणतात याला महत्व नाही, तिची आई काय म्हणते. पण तुम्ही जेव्हा मोनालिसाचं लग्न ठरवता घरामध्ये तेव्हा तुम्ही तिचे विचार घेतला का, तिला विचारलात का की अमुक एका मुलाबरोबर आम्ही तुझं लग्न लावणार आहोत, हा मुलगा तुला पसंत आहे का. शेवटी आपलं संविधान, आपला कायदा असं सांगतो की लग्न करण्याचं स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य हे सर्वांना आहे. ते कुणाशी करावं याचं पूर्ण स्वातंत्र्य आपला कायदा पूर्णपणाने देतोय. कशा पद्धतीनं करावं याचे काही बंधनं निश्चितपणे आपल्या समोर कायद्याच्या कसोटीमध्ये जरूर आहेत. परंतु लग्नाचं आंतरजातीय करावं, स्वजातीय करावं,
किंवा 18 वर्षाची एखादी मुलगी आहे, तिने 25 वर्षाच्या मुलाशीच करावं का 40 वर्षाच्या करावं का 60 वर्षाच्या करावं, हा तिचा तो अधिकार आहे. म्हणजे व्यक्तिगत हे ही व्यक्तिगत गोष्ट आहे. तरी मग तिनं आणि तिच्या प्रियकरानं दोघांनी फरांना असं ठरवलं की आता घाई झालेली आहे, आपण पटकीने आता लग्न केलं पाहिजे. आणि म्हणून त्याने मग आपल्या या परिवारानं टाकलेल्या डावावर गोपाळराव मात करण्यासाठी त्यांनी रितसर अगदी केरळ शासनाचे जे काही कायदे आहेत त्याप्रमाणे, सिव्हिल मॅरेज, भारत सरकारचे जे काही कायदे आहेत सिव्हिल मॅरेज त्याप्रमाणे अगदी आपलं 18 वर्षाचं वय रितसर पूर्ण झाल्यानंतर नोंदणी पद्धतीनं त्याने तो कायदेशीररित्या अधिकृतपणे जी नोटीस आहे 30 दिवसाची 60 दिवसाची देऊन त्यांनी तो विवाह केलाय. आणि भारताच्या कायद्याप्रमाणे तो पात्र विवाह आहे. आता याला तुम्ही काय म्हणता, तो काय जिहाद वगैरे हा सगळा प्रकार आपल्या देशात चालूच आहे. पण सर पाटील सर, हा मुद्दा इतरांनी उपस्थित केला असता तर ठीक होतं. स्वतः दस्तूर खुद तिचे वडील जयसिंग भोसले यांनीच हा केले की हा लव जिहादचा प्रकार आहे, तिला फसवून केरळमध्ये नेला होतं आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याकडेच त्यांनी ही मागणी केली. बरोबर आहे. त्यामुळं हा लव जिहादचा प्रश्न पुढे आलेला आहे. कुंभ होऊन किती वर्ष झाली? हो, 2025 मध्ये झाला. 1 वर्ष 1.5 वर्ष त्याला पूर्णपणे लोटला. बरोबर. त्यांचे वडील गप्प कसे बसले, मुलगी बाहेर गेले तर दुसऱ्याच्या सोबत त्यांनी कशी पाठवली, भले तो निर्माता असेल किंवा कोणी मोठा व्यक्ती असेल. म्हणजे आपली मुलगी काहीतरी घडली पाहिजे, आपली मुलगी चांगली आहे, दिसायला सुंदर आहे, अभिनयाचं तिला अंग आहे, चांगली कलाकार होऊ शकते, मोठी होऊ शकते, हीच भावना त्यांची होती ना. त्याच्या पाठीमागे आणखीन एक भावना होती गोपाळराव, हिचं जे मोठेपण आहे भविष्यातलं त्याचे आपण परिवारातले लोक लाभधारक होऊ. गंमत इथं आहे या सगळ्या प्रकरणाची. म्हणजे स्वार्थ आहे त्याच्यात दडलेला आहे. आज तुम्ही त्याला लव जिहाद म्हणताय. तिने स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन पत्रकार परिषदेत सांगते, मी माझ्या खुशीनं आणि मी माझ्या या जोडीदाराला फरहानला लग्नाची मागणी मी घातली आहे आणि माझा 18 वर्ष पूर्ण फरहानला प्रेमाची मागणी मी फरहानच्या प्रेमात पडली, फरहान माझ्या नाही सांगते ती लोकांच्या समोर जाऊन. आणि मी स्वखुशीने कोणाच्याही कसल्याही बंधनात न येता मी हे लग्न केलंय. आणि विशेष हे लग्न हिंदू पद्धतीनं झालं गोपाळराव. फरहानच्या कपाळावर पूर्णपणे गंध आहे. हो. आणि फरहान जाहीरपणे सांगतोय की मी हिंदू पद्धतीने लग्न केलं आणि माझ्या पत्नीला म्हणजे मोनालिसाला ज्या ज्या गोष्टीत आनंद आहे त्या गोष्टी मी करतोय. तो फरहान आणखीन सांगतोय पत्रकार परिषदेमध्ये की मी मुस्लिम आहे, मी माझ्या धर्माचा त्याग केलेला नाही. मोनालिसा हिंदू आहे, तिने हिंदू धर्माचाही त्याग केलेला नाही. तिने तिच्या धर्मात राहिलं पाहिजे, मी माझ्या धर्मात राहिलं पाहिजे. हा, आणि पुन्हा आम्ही मानव म्हणून पुन्हा एकमेकांच्या प्रेमात आहोत, आम्ही लग्न केलेलं आहे. काय अडचण होऊ लागली, नेमकी अडचण काय गोपाळराव? जनतेला लव जिहाद लव जिहाद लव, जरा यादी काढा, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची यादी काढा, काँग्रेसच्या नेत्यांची यादी काढा, इतिहासातले आपले पुरावे पहा. कसला लव जिहाद करताय तुम्ही? तुमच्या राजकारणासाठी किंवा काहीतरी वातावरण निर्माण करण्यासाठी जिहाद लव जिहाद अमुक जिहाद मोठ जिहाद लव जिहाद आणखीन काय काय सगळे जिहाद बाहेर येतात. तो केवळ निखळ प्रेमाचा तो प्रकार आहे. कायदेशीर मार्गाने ते एकमेकांच्या विवाह बंधनामध्ये पूर्ण अडकलेले आहेत. आणि मला वाटत नाही, ते सरकारलाही वाटत नाही, कोणालाच वाटत नाही की मोनालिसावर तिच्या नवऱ्याने आजच्या काही जबरदस्ती केली असेल किंवा तिला तिचं काही मानसिक हॅरेसमेंट केलं असेल, तिला भीती दाखवली असेल. आणि असं नाही, असं त्या प्रकरणामध्ये कुठेही दिसत नाही. अत्यंत खुशीने आणि मुक्तपणाने तो विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. आता प्रेम म्हणजे काय? प्रेम तुमचं आमचं सगळं सेम असतं असं म्हणतात. प्रेम केलं की कुणावर एक प्रेम करावं? प्रेमाला काही व्याख्याच नसते. म्हणजे मराठीमध्ये प्रेम म्हणतात, उर्दूमध्ये इश्क म्हणतात. असं तर माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की लव आणि लव असं त्याला उल्लेख म्हणतात. पण ह्या प्रेमामुळं तिने जर प्रेम खरोखर केलं असेल तर त्याचा एवढा म्हणजे अवडंबर माजवण्याचा उद्देश काय? भारताचं संविधान हे नैसर्गिक न्यायावर आणि मानवतेवर घासून पुसून तयार झालेलं संविधान आपल्या देशाचं आणि आपल्या देशाचे
कायदे आहेत. प्रेमाला तर तुम्ही उपमाच नाही हो. उपत नाही. कशाची उपमा देत आहे? आणि मग तुमची मोठमोठी पुस्तकं, मग हे लैला काय, मजनू काय, हीर काय, रांझा काय, हा दुष्यंत काय, शकुंतला काय, कितीतरी आपल्या महाभारतामध्ये असेल, इतिहास का, यांची पुस्तकं वाचायची, ज्यांच्या कथा सांगायच्या कीर्तनकाराने, पुजाऱ्यांनी, सगळ्यांनी प्रवचनामध्ये सांगायचे, हे प्रेम असं होतं, हे नल होता, हा दमयंती होती. मग हा सुद्धा आता मोनालिसा आणि फरहान हे प्रेमच आहे ना. प्रेम आहे. गोपाळराव, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता तुम्ही प्रेमाचा उल्लेख केलाच आहे. प्रेम काय असतं किंवा प्रेमाच्या संदर्भामध्ये माणसाची भावना इतरांची, म्हणजे प्रेमी दोन युगल सोडून बाकीच्यांची भावना काय असावी किंवा काय असते, या संदर्भामध्ये मंगेश पाडगावकरांची एक खूप चांगली कविता आहे गोपाळराव. वा. आणि आज आपल्या प्रेक्षकांना ती खास आपण मंगेश पाडगावकरांची ही कविता आपण ऐकवणार आहोत. मंगेश पाडगावकर काय म्हणतात गोपाळराव? कवितेचं नाव आहे तुमचं काय गेलं. तुमचं काय गेलं. काय गेलं. याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं. आधी अशा पद्धतीचं त्यांचं पहिलं कवितेचं पहिलं कडवं आपण ज्याला म्हणतो ते आहे. आणि पुढे मंगेश पाडगावकर काय म्हणतात, खूप सुंदर अशी ती कविता आहे. तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला, तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला, नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला, लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला. पुढे काय म्हणतात पाडगावकर, भेटला तर भेटू द्या की, पेटला तर पेटू द्या की, तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं, त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं. पुढे म्हणतात पाडगावकर, ती एकदा त्याच्यासाठी वेडीपिशी झाली, ती एकदा त्याच्यासाठी वेडीपिशी झाली, म्हणजे आपली मोनालिसा असेल. पाऊस होता तरी ती भिजत त्याच्या घरी गेली, पाऊस होता तरी ती भिजत त्याच्या घरी गेली. घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्याचं फावलं, तिला जवळ घेऊन त्याने चक्क दार लावलं. पुढे काय म्हणतात पाडगावकर, लावलं तर लावू द्या की, फावलं तर फावू द्या की, तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं, त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं. शेवटच्या खूप सुंदर अशा ओळी आहेत पाडगावकरांच्या. पाडगावकरांना तर सॅल्यूटच असतो. पाडगावकरांचा शब्द म्हणजे सौंदर्याची उधळणच असते. आणि गोपाळराव, मी मराठीचा विद्यार्थी आहे. हा, मला एक विचारायचा होता प्रश्न राहिला ते, पण तुम्ही कविता सुरू केल्यामुळे राहून गेला. पण आता विचारतो, संधी घेतो आता, की पाटील साहेब तुमचा मूड आज कवितेचा कसा काय? साहित्य क्षेत्रामध्ये सातत्यानं माझं आयुष्य पूर्णपणे, मी खरं म्हणजे त्या क्षेत्रातला मी विद्यार्थी आहे, कलेचा विद्यार्थी आहे, कवितेच्या दरबारातला आहे, संगीताच्या दरबारातला आहे. आणि मला या सगळ्या गोष्टी आवडतात. मी खूप वाचलं. कविता हा माझा खूप अत्यंत आवडीचा विषय आहे. या क्षेत्रात पदार्पण माझं कवितेच्या माध्यमातून झालं. पुढे पुढे पोटापाण्यासाठी कवितेनं पोट भरत नाही, पोटापाण्यासाठी काही केलं पाहिजे म्हणून गोपाळराव या व्यवसायात आलो. नाहीतर कविता हाच माझा सर्वात मोठा छंद. आणि म्हणजे कविता हा तुमचा श्वास आहे. श्वासच त्या काळामध्ये होता. पण मला एक गोष्ट, मी लगेच सावरलो. म्हणजे त्यानं काय आपलं या श्वासानं काय आपले श्वास अधिक दिवस चालत राहणार नाहीत याची खात्री पटली आणि पुन्हा व्यवसायात आलो. शेवटच्या कडव्यामध्ये पाडगावकर म्हणतात, बघा, घरात जागा नसते हल्ली, घरात जागा नसते हल्ली, त्याचं चालणारच की टॅक्सीत प्रकरण, त्याचं चालणारच की टॅक्सीत प्रकरण, ते थोडेच बसणार आहेत घोकत, त्याचं प्रकरण चाललंय ते थोडंच घोकत बसणार आहेत. पाणिनीचं व्याकरण, कसं मंगेश पाडगावकरांची प्रतिभा जबरदस्त कशी प्रचंड होती. गुलाबी थंडीचे परिणाम होणारच की, हळुवारपणे सांगतात पाडगावकर. अहो गोपाळराव, गुलाबी थंडीचे परिणाम होणारच की, कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच की, घेतलं तर घेऊ द्या की, व्हायचंय होऊ द्या की, तुमच्या घरचं बोचकं त्यानं थोडंच उचलून नेलं, क्या बात आहे, त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, मला सांगा त्यात
तुमचं काय गेलं? हे पाडगावकर हा अत्यंत पुरोगामी आणि नैसर्गिक न्यायाचा विचार आहे हा. मानवतेचा विचार काय असतो हा विचार कवितेतून पाडगावकर म्हणून तुम्ही कविता पेश केली. मी मुद्दाम ही कविता कार्यक्रमामध्ये पाडगावकरांच्या कविता वाचायच्या, साहित्य संमेलनामध्ये कविता वाचायच्या, पाडगावकरांची पुण्यतिथी साजरी करायची, पाडगावकरांची पुस्तकं वाचायची. आणि प्रत्यक्षात काय घडलं त्याला जिहाद कुठला आलाय हे जिहाद? हा जिहाद बिहाद सगळा झूट आहे. पडगावकरांच्या कवितेतला मानवतावाद, पडगावकरांनी वाहता झरा कसा स्वच्छ पाण्याचा असतो त्या पाण्याच्या वाहत्या झऱ्याप्रमाणे त्यांचे शब्द आले आहेत. आणि प्रेमाची काय काय परिस्थिती असते त्यांनी या कवितेत दाखवलं. अनेकांनी तर प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचं देणं आहे असंही अनेक ठिकाणी अनेकांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं विनाकारण या आपल्या लाडक्या कलाकार मोनालिसाला विनाकारण लोकांनी ट्रोल करू नये किंवा तिला शिवाय घालू नये किंवा लव जिहाद म्हणून काहीतरी एक या प्रकरणामध्ये एकच आपला एक जवळचा मित्र असं म्हणाला की मोनालिसा चुकलं नाही का? म्हटलं काय चुकलं? तर त्याला हिंदू मुलं मिळालेच नाही. म्हणजे बघा किती हा छोटा विचार आहे. आता तो कलाकार आहे, तो तिला आवडला, तो कमवताय 4 पैसे. आता हिंदू मुलं शोधणे किंवा प्रेम हे जात पाहत नाही. प्रेमाला जात नसते, प्रेमाला वयही नसतं, उपमाच नसते कसली. एका वाक्यामध्ये ती शब्द आहे. प्रेमाला कसलीच उपमा नाही. त्यामुळे तिने हिंदूशी काय केलं नाही, मुस्लिमशी काय केलं नाही. मुस्लिम जेव्हा हिंदूशी करते तेव्हा मग तिला काय मुस्लिम मुलं नव्हती का? किंवा हिंदू मुस्लिमांशी करते तेव्हा तिला हिंदू मुलगा नव्हता का? हे जे उथळपणा आहे हा वैचारिक दरिद्रता आहे, दिवाळखोरी आहे वैचारिक. आणि अशी वैचारिक दरिद्रता, वैचारिक दिवाळखोरी अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशाचं सौंदर्य काय? अनेक जाती, अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक पंथ, खानपिना दर 15-20 किलोमीटरवर बोली बदलते. मराठी जरी असली आपली, आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपली मराठी आहोत, तर आपली मराठी दर 20-25 किलोमीटर अंतरावर बदलते. गोपाळराव, बदलते. आपल्या शेजारी आपण गेलात तर तिथली भाषा वेगळीच असते. कर्नाटक हेल, त्याचा हेल वेगळा असतो, त्याची ढब वेगळी असते. आणि तरी सुद्धा या सगळ्यांची मिळून मराठी असते. सर्वांचा मिळून देश असतो. हे आपल्या भारताचं सर्वात मोठं सौंदर्य आहे. आणि म्हणून आजच्या या आपल्या बेधडक चर्चा या कार्यक्रमामध्ये आपण या दोन्ही जोडप्याला खूप खूप शुभेच्छा देऊया की तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे जीवन आहे हे अत्यंत सुंदर जावं. तुम्ही कलाकार म्हणून यशाच्या कीर्तीवर पोहोचावं. आणि तुम्हाला ट्रोल करणाऱ्या सगळ्या लोकांना तुम्ही हे दाखवून द्यावं की प्रेम काय असतं, विश्वास काय असतो, श्रद्धा काय असते आणि कला सुद्धा काय असते. खरं तर कलाकारालाही धर्म नसतो. तो मला खूप आवडलं ते म्हणजे पत्रकार. मी कलाकार आहे, मला धर्म नाही, पण मी सर्व धर्माचा आहे, सर्व धर्म माझे आहेत. अशा प्रकारचा विचार मांडणाऱ्या व्यक्तीला जर काही निर्बुद्ध ट्रोल करत असतील तर ते नेहमीच ट्रोल करतात. त्यांना काही कामही नाही. बेकारी देशात खूप वाढलेली आहे अलीकडच्या काळामध्ये. आणि राजकारणाला तेवढंच काम आहे. नाही, राजकारणाचं तर काय त्यांचं गोपाळ धन्य आहेत ते राजकारणी. आपण त्यावर आज या भागात बोललेलं नाही. आपला आजचा मोड हा प्रेमाचा मोड आहे, तर कशाला राजकारण तुम्ही पाटील सर, आता समारोपाकडे जात असताना लव जिहाद हा प्रकरण जे निर्माण झालेलं आहे हे केरळमध्ये खऱ्या अर्थानं काय झालंय, केरळ स्टोरी म्हणून एक चित्रपट आला होता सुरुवातीला. आणि आता दुसरा पार्ट टिकेल त्याचा केरळ स्टोरी पार्ट 2. ह्यामुळे हा केरळ आणि हा केरळ मधला विवाह त्यांनी केरळमध्ये जाऊन केलेला आहे. त्यामुळे हा लव जिहादचा प्रश्न जास्त. केरळ स्टोरी भाग 1, केरळ स्टोरी भाग 2 हा काय प्रकार आहे किंवा हे बनवणारा जो निर्माता आहे, कलाकार आहेत, हे कोण आहेत, यांच्या पाठीमागची राजकीय शक्ती काय आहे, यांच्या पाठीमाग कुठली संघटना आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये हे चित्रपट कसे प्रदर्शित होतात, हे सगळ्या स्टोरीज जे आहेत ना, हे स्टोरीज आहेत. आणि स्टोरीज एका सत्तेच्या फायद्यासाठी केलेल्या या पूर्णपणाने स्टोरीज आहेत. गोपाळ, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजही मी एक केरळ स्टोरी भाग पाहिला नाही.
मला माहित होतं की हे प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. एका विशिष्ट पक्षाला त्याचा कसा राजकीय फायदा होईल यासाठी ते बनवलेले जे सगळे चित्रपट आहेत. मग आता हीची स्टोरी मला वाटतं या कलाकार आणि कोण त्याचे जे निर्माते आहेत केरळ स्टोरीचे त्यांच्यासाठी तर फार मोठ्या अजून स्टोरी आहेत त्या त्यांनी केल्या पाहिजे. त्या का करत नाही तर हाच प्रश्न आहे. एप्स्टीन फाईलवर त्यांनी एप्स्टीन स्टोरी करायला हवी आणि त्यामध्ये भारतीय कसे गुंतलेले आहेत, त्यामध्ये भारताचे प्रमुख नेते कसे अडकलेले आहेत. लहान मुलींचं अगदी छोट्या छोट्या मुलींचं यौन शोषण तर झालंच झालं गोपाळराव. त्याहीपेक्षा राक्षसी क्रूर कृत्य असं झालं की त्या छोट्या बालकाचं मांस खाण्यापर्यंतची जी मजाल अनेकांची गेलेली आहे त्या एप्स्टीन फाईलचे प्रकरण समोर आहे. त्यावर या कलाकाराने या निर्मात्याने जाऊन एखादी स्टोरी करावी त्या विषयावर. करत नाहीत हे सगळे. म्हणजे यांचं कामच एका विशिष्ट व्यक्तीला, एका विशिष्ट पक्षाला, एका विशिष्ट धर्माला फायदा कसा होईल आपल्या कामाचा त्यासाठी निर्माण केलेल्या स्टोरी आहेत. समोर आज पूर्णपणे समोर. तर आपण आपण तुम्ही शुभेच्छा द्यायला पाहिजे खरं म्हणजे. तुम्ही अजूनही शुभेच्छा दिल्या नाही आणि मनापासून तुम्ही शुभेच्छा मोनालिसाला आणि दोघांनाही द्या नाही फरहानला दोघांना. तर मित्रांनो अशाच महत्वाच्या विषयावर आम्हाला जे वाटतं ते भाष्य आम्ही सातत्याने करत राहतो. शक्यतो मानवतेच्या दृष्टिकोनातून, कायद्याच्या दृष्टिकोनातून संविधानासाठी काय योग्य आहे यावर आपण सातत्याने चर्चा करतो आणि समाजामध्ये एकोपा राहावा, सर्व धर्म समभाव समाजामध्ये असावा. या भारतातल्या विविध जाती, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी असे हे जे सौंदर्य आहे आपलं, हे सौंदर्य यापुढच्या काळामध्ये सुद्धा असंच टिकून राहावं यासाठी आम्ही असं वारंवार भाष्य करतो आणि पुढच्या काळात सुद्धा ते जरूर करत राहू. अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.